सोयाबीनची पेरणी करून आपल्याला 10-15 दिवस झाले. तसं तर 12व्या दिवशीच तणनाशक मारा लागते, पण 12व्या दिवशी काही एवढी वल नव्हती, आपला बी रिकाम पण नव्हतं एवढं. मग त्यासाठी म्हटलं तणनाशक जर मारलं तर सोयाबीन मार खाते, कारण की वल नाही आहे. मग त्यासाठी डायरेक्ट बंडीतने टाकले बा आपण डवरे, आणि डायरेक्ट गेलो डवरे घेऊन वावरात नाही. म्हटलं होते आता डवरेच मारून टाकू, म्हटलं झटके पड तणनाशक पाहू, म्हटलं पाणी जर आलं तर लावणार. मग डवरे 2-4 मुळं मारले. मग जाणं पडत होतं बा आपल्याला बाष्टाकडे बैल बाजारात नाही. बैल बाजारात थोडंसं काम होतं आपल्याला. मग तिथचं काम गेलं निपटून, तिथून गेलो अंदर बाजारात नाही. आता बाजारात आलो, इथून बी लय मोठं सामान घेणं पडते. आता ते सगळं सोडा, तुम्ही बाजारात आल्यावर बाजारातले भजे ट्राय करायला आहेत का कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. आता बाष्टाकडीचा बाजार म्हटल्यावर हप्त्याचा बाजार, भरपूर पब्लिक राहते बाजारात नाही. बाजारातलं सामान गिवान सगळं घेतलं निपट करून, तिथून गेलो आपल्याला थोडंसं अंदर काम होतं. अंदरचं काम घेऊन घेतलं निपटून डायरेक्ट आलो हो वावरात नाही. आता तुम्ही संध्याकाळच्या पायरी वावरातला व्ह्यू पाहू शकता, किती भारी आहे. देख जरा तू दिलरुबा, ऐसा मौसम तो आए कई साल में. अरे बोल तेरी मर्जी है क्या, मैं फंसूंगी ना ऐसे. सकाळी मारलो होतो आपण अर्धा पाऊण एकर वावर, आणि डायरेक्ट आलो दुपारून बाजार गिजार करून आरामशीर शांत आहेत. काही गडबड नाही आपल्याला, जेवढं होईल तेवढं. बाकीचं सकाळी काय करता गडबड करून, आपली घरचीच जोडी आहे ना. 8 दिवस पुरे ना वावर, आपल्याला कुठे जावं लागते जोडी घेऊन. मग आता तरी मारू भरपूर वावर झालं, अर्ध क्लिअर झालं. आता बस जास्त काही मारणं नाही पडेल आपल्याला, गोरे घरी नेऊन बांधून टाकणं पडेल द्यायला, कळबा कुठ्ठी जे काय असेल ते. तर चला मग आजच्या एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा.